नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत जुन्या इतिहास पुस्तकातील दळणवळण। एका गावाहून दुसऱ्या गावाला आपण कसे जातो? बस किंवा आगगाडी यासारख्या वाहनांनी जातो। बस, आगगाडी, विमान, आगबोट ही अलीकडच्या काळातली वाहने आहेत। अश्मयुगात ही वाहने नव्हती। मग माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जात असतील, त्यांचे वाहने कसे असतील ते सर आता आपण पाहायचे आहे। अश्मयुगाच्या सुरुवातीला माणसाकडे वाहने नव्हती। माणसाला पायी चालण्याखेरीज दुसरा उपायच नव्हता। पुढे माणसे मोठ्या समूहात राहू लागली। आपले कुटुंब आणि सामान हलवण्यासाठी माणसाला सांधण्याची गरज भासू लागली। ही गरज भागवण्यासाठी माणसे वाहने तयार केली। सामान वाहून नेण्यासाठी माणूस लाकडाचे ओळखे वापरू लागला। वेलीने किंवा सुंबाच्या दोरीने ओळखे एकत्र जोडायचे। या जोडलेल्या ओळख्यांना एक काठी किंवा दोरी बांधून आपल्या मागे ओढत न्यायचे। जणू ही बिनचाकाची गाडीच झाली। घोडा, बैल, गाढव, उंट अशा प्राण्यांच्या पाठीवर बसून माणूस प्रवास करत असे, सामान वाहून नेत असे। गाडी ओढण्यासाठीही माणसाने प्राण्याचा उपयोग केला। चाकाच्या गाडीमुळे थोड्या वेळात जास्त अंतर पार करणे माणसाला शक्य झाले। गाडीतून अवजड सामान इकडून तिकडे नेता येऊ लागले। माणूस शेती करू लागल्यावर अनेक गावे वसू लागली। शेतात पिकवलेले सगळे धान्य शेतकऱ्याला लागत नसे। गरज मागून सुद्धा काही धान्य त्याच्याकडे शिल्लक राहत असे। शेतकरी त्याला लागणाऱ्या सर्वच वस्तू स्वतः बनवत नव्हता। कपडे, भांडी, अवजारे अशा वस्तू त्याला कारागिराकडून घ्यावा लागत। त्या वस्तूंच्या बदली शेतकरी आपल्याकडचे जादा धान्य त्यांना देत असे। वाहनामुळे धान्य किंवा वस्तू दूरवर नेऊन विकणे शक्य झाले। पुढे गावाची संख्या वाढली, लोकवस्ती वाढली, बाजारात नेण्याच्या वस्तूची संख्या वाढली, त्यामुळे वाहनाची गरजही वाढली। गाडीचा वापर करून जवळपासच्या गावात जाता येत असे, पण त्यापेक्षा लांबवर जाण्यासाठी त्या काळी रस्ते नव्हते। त्यासाठी बैल, उंट, गाढवे अशा प्राण्यांचे तांडे माणूस वापरत असे। धान्य किंवा वस्तू प्राण्याच्या पाठीवर लादून त्याची ने-आण करत असे। अश्मयुगाच्या शेवटी असे तांडे दूरवर जाऊ लागले होते। पाण्यात लाकूड तरंगते हे माणसाने पाहिले होते। झाडाच्या कोऱ्यावरून तरंगत तो नदीत इकडून तिकडे जाऊ लागला होता। माणसाच्या लक्षात आले की कोड पकडून खोलगट करता येते। ते पाण्यावर तरंगते ही माणसाची पहिली ओढी सुधारणा करत करत माणसाने जहाज बनवले। धातुयुगात तर माणसाने जहाजातून समुद्र पार केले। नदीतून सामानाची सहजपणे ने-आण करण्यासाठी माणसाने तर्फ्याचा सुद्धा वापर केला। अनेक ओढगे एकमेकांना बांधून त्याने तर्फे तयार केले। तर्फ्यावरून जड वस्तूची वाहतूक करणे सोपे झाले। वाहनामुळे दळणवळण शक्य झाले। माणसे दूरवर जाऊ लागली, व्यापार करू लागली। त्यांना दुसरीकडच्या लोकांविषयी माहिती मिळू लागली। एकमेकांचा आचार विचार समजू लागले। नव्या गोष्टी कळू लागल्या, जुन्या कल्पना बदलू लागल्या। माणसाच्या जगण्याच्या पद्धतीत खूप बदल घडून आले। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नमस्कार।